गुणरत्न सदावर्ते यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। गांधी कुटुंबियांच्या डोक्यात संविधान नाही, गांधी कुटुंबियांना आधीपासून आरक्षणाची मिरची लागली होती। तसंच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हिंदुत्ववादी नाहीत अशी टीका सदावर्ते यांनी केलेली आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये किरकोळ महागाई 3.65% पोहोचली। भाज्या महागल्या तर डाळी स्वस्त झाल्या। जुलैमध्ये किरकोळ महागाई 5 वर्षांच्या निच्चांकी पातळीवर होती, पण भाज्यांच्या किमतीमध्ये वाढ झाल्यानं ऑगस्ट महिन्यामध्ये किरकोळ महागाई वाढलेली आहे। हरियाणाच्या राज्यपालांनी विधानसभा बरखास्त केली। राज्यातील भाजप सरकारच्या शिफारसीवरून हरियाणा विधानसभा 52 दिवसांपूर्वी विसर्जित करण्यात आली। तर हरियाणामध्ये सलग 10 वर्ष भाजपची सत्ता होती, पण तिसरी टर्म जिंकण्याची तयारी करणाऱ्या भाजपच्या विरोधात लोकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आलेली आहे। नाशिकच्या साल्हेर किल्ल्याला जागतिक पर्यटनाचा दर्जा मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींनी पावन असलेल्या साल्हेर किल्ल्याला युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळालं। तर पुढील महिन्यामध्ये युनेस्कोची टीम साल्हेर येथे येऊन पाहणी करणार आहे। चंदीगड पोलिसांनी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 2 संशयितांची माहिती देणाऱ्यांना 2 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय। चंदीगडच्या सेक्टर 10 मध्ये 2 दिवसांपूर्वी ब्लास्ट झाला होता। तर या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी ही घोषणा केलेली आहे। भंडारा शहराच्या शेजारी असलेल्या गणेशपूर ग्रामपंचायतमधील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूलला कुलूप ठोकण्यात आलं। तर आवडत्या शिक्षकांना परत शाळेत आणण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळेसमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलंय। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडते आहे। तर वैनगंगा नदीचं बॅकवॉटर भंडारा शहरामध्ये शिरल्यानं अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात अडकलेत। तर बचाव पथकाच्या मदतीने आता सर्वांना रेस्क्यू करण्याचं काम जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं केलं जात आहे। ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यामध्ये 72 वसतिगृहांना सरकारनं मंजुरी दिली होती, मात्र अजूनही हे वसतिगृह सुरू झाले नाहीत। ज्यामुळे ओबीसी विद्यार्थ्यांना परिस्थिती नसताना देखील जादाचे पैसे खर्च करून दुसरीकडे राहावं लागते। सरकारनं वसतिगृह लवकरात लवकर सुरू करावेत, या मागणीसाठी ओबीसी विद्यार्थ्यांच्या वतीनं नागपुरात धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे। लोह्यामध्ये संजय राऊत यांचे जेसीबीतून फुलांचे उधळण करत स्वागत करण्यात आलं। एकनाथ पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन राऊतांच्या हस्ते पार पडलं। परभणीमध्ये पालकमंत्री संजय बनसोडेंच्या विरोधात प्रहारनं आंदोलन केलं। नुकसानग्रस्त भागाची पाहणी न केल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी बनसोडेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळत निषेध केलेला आहे। संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांनी खासगी क्लासचं कार्यालय फोडलेलं आहे। आकाशवाणी येथील आकाश इन्स्टिट्यूट आंदोलकांनी फोडलं, तर क्लासमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची आंदोलकांची माहिती आहे। पुण्यामध्ये पे अँड पार्कसाठी पालिका आयुक्तांना प्रस्ताव पाठवण्यात आला। पार्किंगचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठवल्याची माहिती आहे। तर दुचाकीसाठी प्रति तास 10 ते 20 रुपये शुल्काचा प्रस्ताव, तसंच चारचाकी वाहनासाठी 50 ते 100 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यातील 8 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले। बियाणांसह खत विक्री संदर्भात त्रुटी आढळल्यानं कारवाई केली जाईल। शेतकऱ्यांना गुणवत्तेबाबत तक्रार असल्यास संपर्क करा असं आवाहन कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना केलेलं आहे। प्रसिद्ध धावपटू कविता राऊत यांची मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशिक्षक म्हणून थेट नियुक्ती करण्यात आली, मात्र कविता राऊत यांनी ही नियुक्ती अमान्य केली। जुन्या धोरणानुसार उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक अथवा आदिवासी विकास विभागामध्ये नियुक्तीची मागणी त्यांनी केलेली आहे। हेलिपॅडवर उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरचे स्पेअर पार्ट चोरीला गेले, तर 10 ते 15 चोर हवाई पट्टीमध्ये घुसले आणि त्यांनी हेलिकॉप्टरचे भाग तोडून टाकले। यावेळेस पायलटनं त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा पायलटलाही मारहाण केली। उत्तर प्रदेशातील मेरठमधून चोरीची अजब घटना समोर आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।